Dear friends, welcome to the channel. Today in this video lecture we will learn the difference between how many and how much. You know that these phrases are used to ask about quantity of something. You know that how much is used with uncountable nouns and how many is used with countable nouns. मित्रांनो, आजच्या या लेक्चर मधून आपण जाणून घेऊया हाऊ मेनी आणि हाऊ मच या फ्रेजेस मध्ये काय डिफरन्स आहे आणि ते कसे वापरतात. तर तुम्हाला माहित आहे की मित्रांनो, काउंटेबल नाउन्स असतील म्हणजे ज्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकतो अशा नामांच्या बाबतीत आपण हाऊ मेनी वापरत असतो, आणि जी अनकाउंटेबल्स आहेत म्हणजे जी मोजण्यासाठी आपल्याला एखादं विशिष्ट परिमाण लागत असते, लिटर, किलोग्राम अशी क्वांटिटी मोजण्यासाठी जे काही परिमाण लागत असते, तर अशा सोबत आपल्याला हाऊ मचचा वापर करायचा असतो. तर मित्रांनो, हाऊ मच हे नेहमी अनकाउंटेबल नाउन सोबतच वापरत असतात. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा या फ्रेजेसचा वापर करत असतो, जसं की हाऊ मच वॉटर इज देअर इन द टँक, जसं की टाकीमध्ये किती पाणी आहे. तर ती क्वांटिटी मोजण्यासाठी लिटर हे परिमाण लागते. आपण त्याला एक पाणी, दोन पाणी, वन वॉटर, टू वॉटर असं म्हणू शकत नाही. म्हणजेच काय, तर अनकाउंटेबल नाउन्स जे असतात तर त्यांच्यासोबत आपल्याला हाऊ मचचा उपयोग करायचा असतो. आणि जे काउंटेबल आहेत आणि जे प्लुरल आहेत म्हणजे ज्याला आपण अनेक वचनी नामं म्हणतो, तर अशा सोबतच हाऊ मेनीचा वापर करायचा असतो. जसं की हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन द क्लास, वर्गामध्ये किती मुली आहेत. तर मित्रांनो, हा दोन्ही मधला फरक आहे. तर याची आता आपण काही उदाहरणं पाहूया. सुरुवातीला पाहूया हाऊ मचची काही एक्झाम्पल्स. हाऊ मच वॉटर इज देअर इन द टँक, टाकीमध्ये किती पाणी आहे. हाऊ मच कॉफी डू यू वॉन्ट, तुला किती कॉफी पाहिजेत. तर यालाच आपण हाऊ मेनी सुद्धा वापरू शकतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला थोडं काउंटेबल नाउन्स ऍड करावं लागेल. काय ऍड करावं लागेल की हाऊ मेनी कप्स ऑफ कॉफी डू यू वॉन्ट. जसं हाऊ मच कॉफी म्हणलं तर ते एका कपामध्ये किती कॉफी लागेल, पण हाऊ मेनी कप्स या ठिकाणी कप्स हे नाउन काउंटेबल आपण ऍड केलं आणि म्हणून मग आपण त्याच्या अगोदर हाऊ मेनी वापरलं. तर हाऊ मेनी कप्स ऑफ कॉफी डू यू वॉन्ट, तुला किती कप कॉफी पाहिजे. किंवा अजून एक हाऊ मचचे उदाहरण, हाऊ मच मनी डीड यू स्पेंड, तू किती पैसा खर्च केला. तर हे झाले हाऊ मचचे काही एक्झाम्पल्स. आता आपण पाहूया हाऊ मेनीचे एक्झाम्पल. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की धिस फ्रेज इज युज्ड विथ ओनली काउंटेबल नाउन्स अँड दे आर प्लुरल. जेव्हा अनेक वचनी नामं असतात आणि ते काउंटेबल असतात म्हणजे ज्यांना आपण संख्येमध्ये 1, 2, 3 असं काउंट करू शकतो, तर त्यांच्यासोबतच आपल्याला हाऊ मेनीचा उपयोग करायचा आहे. आता त्याचे एक्झाम्पल पहा. हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन द स्टडी रूम किंवा लायब्ररी, लायब्ररीमध्ये किती मुली आहेत. किंवा आता या ठिकाणी गर्ल्स हे नाउन होतं आणि ते आपण 1, 2, 3 असं काउंट करू शकतो. दुसरे एक्झाम्पल, हाऊ मेनी डेज आर इन फेब्रुवारी, हाऊ मेनी डेज आर देअर इन फेब्रुवारी, फेब्रुवारीमध्ये किती दिवस आहेत. तर या ठिकाणी डेज जे नाउन आहे तर ते काउंटेबल आहे, त्याला आपण 1, 2, 3 असं काउंट करू शकतो. किंवा आणखी एक एक्झाम्पल, हाऊ मेनी पीपल वर्क विथ यू इन द कंपनी, किती माणसं तुझ्यासोबत कंपनीमध्ये काम करतात. या ठिकाणी पीपल हे जे नाउन आहे तर ते आपण काउंट करू शकतो, म्हणजे माणसं किती आहेत. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल देता येईल, हाऊ मेनी बुक्स डीड यू बाय, तू किती पुस्तकं खरेदी केली. तर या ठिकाणी बुक्स हे जे नाउन आहे तर ते आपण संख्येमध्ये काउंट करू शकतो. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण, हाऊ मेनी कझिन्स डू यू हॅव, म्हणजे तुला किती कझिन्स, कझिन्स म्हणजे चुलत भाऊ, किती चुलत भाऊ किंवा भावंड आहेत. तर ह्याप्रमाणे मित्रांनो हाऊ मेनी आणि हाऊ मचचा उपयोग करायचा असतो, आणि हे आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बोलावंच लागतं असे हे फ्रेजेस आहेत. आणि ह्यातला फरक याप्रमाणे आपण जाणून घेतला. निश्चितच हा फरक तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल, तर या नंतर तुम्ही नक्कीच या दोन्ही मधला डिफरन्स ओळखून तो वाक्यामध्ये उपयोग करायला शिकाल. पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.